नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे समग्र शिक्षा अंतर्गत आपले संकलित मूल्यमापन भाग 1 चे पेपर सुरू आहेत। यामध्ये आजचा आपला जो पेपर होता तो होता गणिताचा पेपर। यापूर्वीचे मराठीचे, गणिताचे आणि मागच्या वर्षीचे इंग्रजीचे पेपर जर तुम्हाला सरावासाठी बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राइब केल्यानंतर त्या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये जाऊन संकलित मूल्यमापन या टायटल अंतर्गत तुम्ही ते सर्व व्हिडिओ पाहू शकता। बघा, आता जो आपण पेपर बघणार आहोत तो आहे इयत्ता 5वीचा गणिताचा पेपर। इयत्ता 5वीचा गणिताचा पेपर हा एकूण 50 गुणांचा असतो, ज्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 ते 8 असतात, ज्यामध्ये प्रश्न पहिला आणि दुसरा हा तोंडी प्रात्यक्षिकसाठी असतो, तर तिसरा ते 8वा लेखी स्वरूपामध्ये परीक्षा होते। बघा, आता प्रात्यक्षिक आणि तोंडी कामासाठी पहिला प्रश्न जो आहे, विद्यार्थ्याला कोणत्याही मापाचा एक कोन काढून त्या कोनास नाव देण्यास सांगावे। विद्यार्थ्यांना कोन काढून देऊन त्याचं नाव या ठिकाणी लिहायला लावायचं आहे। त्यानंतर विद्यार्थ्याने काढलेल्या कोनावर आधारित कोणतेही 2 प्रश्न विचारावेत, जसं की कोनाचा प्रकार कोणता, कोनाचा शिरोबिंदू व बाजूचे नाव सांग। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्याला सुचविलेल्या मापाच्या त्रिज्येचे वर्तुळ काढण्यास सांगावे। वर्तुळात त्रिज्या काढून नाव देण्यास सांगावे। वर्तुळाचा परिघ दोऱ्याच्या साहाय्याने मोजून नोंद करण्यास सांगावे। प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळ्या त्रिज्येचे वर्तुळ काढण्यास सांगावे। वर्तुळ, केंद्र, त्रिज्या, व्यास, अंतर्भागात बिंदू, बाह्य भागात बिंदू, वर्तुळावरील बिंदू इत्यादी बाबी असणाऱ्या वर्तुळाची आकृती किंवा प्रतिकृती तयार करून त्यावर आधारित प्रत्येकी 2 प्रश्न विचारावेत। वर्तुळाचा व्यास, त्रिज्या, अंतर्भागातील बिंदू, बाह्य भागातील बिंदू, वर्तुळ कंसाचं नाव सांग। लेखीमध्ये पहिला प्रश्न आहे बघा, खाली दिलेली उदाहरणे सोडव। खाली दिलेली संख्या अक्षरात लिही। बघा, संख्या आहे 4392। त्यानंतर बघा, 6780 या संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिही। यामध्ये अधोरेखित केलेला आहे 7 ला, 7ची स्थानिक किंमत आहे 700। विस्तारित रूपावरून संख्या लिही। बघा, या ठिकाणी एकक 5, दशक नाही म्हणजे 0, शतक 8 आणि हजार 7 दिलेली संख्या आहे 7805। दिलेल्या संख्या उतरत्या क्रमाने लिही। बघा, या ठिकाणी संख्या 3509, 8624, 6912 उतरत्या क्रमाने म्हणल्यानंतर सगळ्यात मोठी संख्या अगोदर 8624, त्यानंतर 6912 आणि 3509। बेरीज कर 508 अधिक 395। बघा, 8 अधिक 5 13 हातचा आला 1, 1 अधिक 0 1, 1 अधिक 9 10 हातचा आला 1, 5 अधिक 1 6, 6 अधिक 3 9। 715 वजा 428। एककातून एकक सुट्टा होत नाही, दशक सुट्टे करून घेऊया। 15 मधून 8 गेले, राहिले 7। 1 मधून 2, 0 मधून 2 कमी होत नाहीत, शतक सुट्टा करूया। 10 मधून 2 गेले, राहिले 8। 6 मधून 4 गेले, राहिले 2। त्यानंतर पुढचं उदाहरण आहे, गुणाकार कर 607 गुणिले 6, 6 7 42 हातचे आले 4, 6 गुणिले 0 0 हातचे आलेले 4, 6 6 36 उत्तर येणार आहे 3642। 945 भागिले 9, 9 1 9। या ठिकाणी बघा, भाग बसत नाही, भाग बसतो शून्याचा। 9 5 45। प्रश्न पुढचा चौथा, खाली दिलेली उदाहरणे सोडव। दिलेली संख्या रोमन संख्या चिन्हांचा वापर करून लिही। दिलेली संख्या आहे 19, 10, 9, 19। 1,08,405 ही संख्या विस्तारित रूपात लिही। 1000 बघा, अधिक 1,08,405
त्यानंतर एका वर्षात चिखलदरा येथे 12,15,134 पर्यटकांनी आणि माथेरान येथे 9,98,765 पर्यटकांनी भेट दिली. तर चिखलदऱ्यात किती जास्त पर्यटकांनी भेट दिली? आता बघा या ठिकाणी आपल्याला ह्याची वजाबाकी करावी लागणार आहे. या ठिकाणी बघा वजाबाकी येणार आहे 2,16,369. त्यानंतरचा प्रश्न, अमोलने विहीर खोदण्यासाठी 6,50,075 रुपये आणि ठिबक सिंचनासाठी 2,69,964 रुपये खर्च केले, तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले? बघा या ठिकाणी जर यांची बेरीज केली 5 + 4 9, 7 + 6 13, हातचाला 1, 10 0 हातचाला 1, 10 0 हातचाला 1, 5 + 1 6, 6 + 6 12, हातचाला 1, 6 + 1 7, 7 + 2 9. म्हणजे या ठिकाणी एकूण खर्च केलेले आहेत 9,20,039 रुपये. त्यानंतरचा प्रश्न बघा, एका शहराची लोकसंख्या 2001 साली 66,35,698 होती. ती 2011 साली 94,29,29,408 झाली. तर लोकसंख्येत किती वाढ झाली? यासाठी आपल्याला वजाबाकी करावी लागणार आहे. 8 मधून 8 गेले 0, सुट्टा करून घेऊया. 10 मधून 9 गेले राहिला 1, 13 मधून 6 गेले 7 राहिले, 8 मधून 5 गेले राहिले 3, 12 मधून 3 गेले राहिले 9, 3 मधून 6 जात नाहीत, 13 या ठिकाणी राहिले 7, 8 मधून 6 गेले राहिले 2. म्हणजे या ठिकाणी कितीने वाढ झालेली आहे? 27,93,710 ने. त्यानंतरचं उदाहरण बघा, एका पुस्तकाची किंमत 459 रुपये आहे. तर अशा 75 पुस्तकांची किंमत किती? या ठिकाणी गुणाकार करावा लागणार आहे. 5 ने गुणून घेऊया. 5 × 9 = 45, हातचे आले 4, 5 × 5 = 25, 25 + 4 = 29, हातचे आले 2, 5 × 20, 20 आणि 2 = 22. दशकाने गुणून घेताना 0, 7 × 9 = 63, हातचे आले 6, 7 × 5 = 35, 35 + 6 = 36, 37, 38, 39, 40, 41. या ठिकाणी हातचे आले 4, 7 × 28, 29, 30, 31, 32. 5, 9 + 3 = 12, हातचा आला 1, 2 1 3, हातचा आलेला 1 4, 4 3. बघा या ठिकाणी उत्तर असणार आहे 34,425. त्यानंतर बघा, दोन संख्यांचा गुणाकार 2,592 असून त्यापैकी एक संख्या 24 आहे. तर दुसरी संख्या कोणती? पहिली संख्या आपल्याला माहिती आहे, पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांचा गुणाकार किती आहे? 2,592. त्याच्यापैकी एक संख्या आपल्याला माहिती आहे, एक संख्या आहे समजा 24, दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे, x धरूया. 2,592. 2,592 भागिले 24 म्हणजे आपली x किंवा दुसरी संख्या निघणार आहे. बघा यांचा भागाकार केल्यानंतर 6 ने भाग देऊया. 6 × 24, 6 × 24 राहिला 1, 6 × 3 = 18 राहिला 1, 6 × 2 = 12. त्यानंतर 4 × 1 = 4, 0, 4 × 8 = 32. म्हणजेच जी दुसरी संख्या आहे ती असणार आहे 108. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. दिलेल्या समूहाच्या 2/4 भागाइतके चेंडू रंगव. 2/4 म्हणजेच आपल्याला माहिती आहे, जर आपण याचं संक्षिप्त रूप केलं, बेक बे बेदोनी 4, 1/2 म्हणजेच अर्धा भाग. एकूण चेंडू आहेत 12, 12चा अर्धा म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय काय रंगवायचे आहेत? कोणतेही 6 चेंडू या ठिकाणी रंगवायचे आहेत. चौकटीत योग्य संख्या लिही. 14/24, 13. बघा हा याचा निम्मा आहे. 13 × 2 = 26 म्हणजेच या ठिकाणी 7 × 2 = 14. उत्तर येणार आहे 7. चौकटीत पेक्षा लहान पेक्षा मोठा बरोबर अशी यापैकी योग्य चिन्ह लिही. यामध्ये 10/11, 10/13 आपल्याला नियम माहिती आहे की समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो. मग या ठिकाणी 11 पेक्षा 13 मोठा आहे म्हणजे हा अपूर्णांक कसा असणार आहे? लहान असणार आहे.
20 रुपयांचा 1/5 भाग म्हणजे या ठिकाणी 4 रुपये. 9/24 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक खालीलपैकी कोणता? 9/24 बघा या ठिकाणी जर आपण संक्षिप्त रूप दिलं 3 त्रिक 9, 3 8 24 म्हणजे याचा उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा खाली दिलेली उदाहरणे सोडव. या ठिकाणी 2/5 अधिक 1/3 म्हणजे भिन्न छेद असणाऱ्या अपूर्णांकाची बेरीज करायची आहे. छेद समान किंवा आपण लसावी काढून घेऊया. लसावी येतो 15. 15 होण्यासाठी बघा याला कितीने गुणावं लागलेलं आहे? 3ने. म्हणून अंशाला देखील 3 गुणून घ्यायचं आहे. 2×6. या ठिकाणी छेदाला 15 येण्यासाठी 3ला 5ने गुणावं लागलेलं आहे. म्हणून अंशाला देखील 5ने गुणून घ्यायचं आहे. 1×5 5. बघा या ठिकाणी 15 6 अधिक 5 11/15. 5/6 वजा 3/5 छेद समान करून घेऊया. या ठिकाणी बघा छेद 30. छेद 30 येण्यासाठी आपण या ठिकाणी 6ला 5ने गुणलेला आहे. म्हणून अंशाला देखील 5ने गुणून घ्यायचं आहे. 5×5 25. छेद 30 येण्यासाठी 5ला 6ने गुणलेला आहे. अंशाला देखील 6ने गुणून घेऊया. 3×6 18. 25 मधून 18 वजा करून घेऊया. उत्तर येणार आहे 7. 7/30. त्यानंतरचं पुढचं उदाहरण छायाने पुस्तकाच्या एकूण पानांच्या 3/5 भाग वाचल्यानंतर तिची 24 पाने वाचायची राहिली तर त्या पुस्तकाची एकूण पाने किती? बघा या ठिकाणी आता वाचलेली पानं आहेत 3/5. न वाचलेली पानं आहेत 2/5. आणि आपल्याला गणितामध्ये काय दिलेलं आहे की न वाचलेली पानं म्हणजेच 2/5 म्हणजेच 24 पानं. मग आता आपल्याला या ठिकाणी जेव्हा 2/5 म्हणजेच 24 येतं तेव्हा त्याचा गुणाकार व्यस्त घेतो आपण. 24 × 5/2. जर यांचं आपण केलं तर बघा 2 1 2 2 2 4 12 × 5 या ठिकाणी उत्तर येणार आहे 60. म्हणजेच एकूण 60 पानं पुस्तकाची होती. त्यानंतरचा प्रश्न आहे खाली दिलेली उदाहरणे सोडव. 30 ते 40 या संख्या दरम्यानच्या सर्व मूळ संख्या लिही. बघा आता 30 ते 40 मध्ये 31 आणि 37 ह्या दोनच मूळ संख्या आहेत. 1 ते 60 मधील एकक स्थानी 7 हा अंक असणाऱ्या सर्व संयुक्त संख्या लिही. बघा आता 1 ते 60 मध्ये जर आपण एकक स्थानी 7 अंक असणाऱ्या संख्या लिहिल्या 7 17 27 37 47 आणि 57 तर बघा एकक स्थानी 7 असणारे ह्या सर्व संख्या आहेत. त्यापैकी सर्व संयुक्त असणाऱ्या संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मूळ संख्या सोडून द्याव्या लागणार आहेत. जसं की बघा 7 ही मूळ संख्या आहे, 17 ही मूळ संख्या आहे, 37 ही मूळ संख्या आहे आणि 47 ही देखील मूळ संख्या आहे. म्हणजे संयुक्त संख्या असणाऱ्या संख्या कोणत्या आहेत? 27 आणि 57. आणि आपल्याला हेही माहिती आहे की संयुक्त संख्या म्हणजे अशा संख्या की ज्यांचे फक्त एक आणि ती एक ज्या संख्येचे एक पेक्षा जास्त विभाजक असतात. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे दिलेल्या जोडीमधील संख्यांचे विभाजक लिहून त्या सहमूळ संख्या आहेत की नाही ते लिही. बघा आता 50चे विभाजक आहेत 1 2 5 10 25 आणि 50. 57 ही मूळ संख्या आहे. हिचे फक्त विभाजक असणार आहेत 1 आणि ती स्वतः संख्या. मग आता सहमूळ संख्येची आपल्याला व्याख्याच माहिती आहे की ज्या संख्येचा फक्त एक हाच सामायिक विभाजक असतो तिला सहमूळ संख्या असं म्हटलं जातं. म्हणजे होय ह्या सहमूळ संख्या आहेत. बघा या ठिकाणी फक्त यामध्ये एकच सामायिक विभाजक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8 घड्याळाच्या काट्यामधील कोणाचा प्रकार ओळख व लिही. बघा आता 10 यामध्ये हा जो कोणाचा प्रकार आहे तो आहे लघुकोन. आता बघा या ठिकाणी वाजलेला आहे 1.5 हा आहे विशाल कोन. शेवटचा प्रश्न
खाली दिलेला तक्ता पूर्ण कर. आपल्याला आकृती दिलेली आहे बघा, PQR. कोणाचं नाव आहे? कोन PQR, कोन RQP. यामध्ये कोणाचा शिरोबिंदू आहे Q. कोणाच्या बाजू, या ठिकाणी बाजू QP, बाजू QR.